नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. DA मध्ये 3 ते 4% वाढ होणार. येणाऱ्या रक्षाबंधनापूर्वी केंद्र आणि राज्य सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना एक गोड बातमी देऊ शकते. सध्याच्या अंदाजानुसार जुलै 2025 मध्ये महागाई भत्त्यामध्ये 3 ते 4% वाढ होण्याची शक्यता आहे. याचा थेट फायदा लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होणार आहे. वर्षातून 2दा होतो DA मध्ये बदल. महागाई भत्ता म्हणजे डिअरनेस अलाउन्स. यामध्ये सामान्यतः वर्षातून 2 वेळा बदल केला जातो. पहिली वाढ जानेवारी महिन्यापासून लागू होते आणि त्याची घोषणा फेब्रुवारी-मार्चमध्ये केली जाते. दुसरी वाढ जुलैपासून लागू होते आणि ती सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घोषित केली जाते. मार्च 2025 मध्ये DA मध्ये 2% वाढ करण्यात आली होती आणि तो सध्या 55% आहे. जर आता 3-4% वाढ झाली तर DA 58% किंवा 59% वर पोहोचू शकतो. महागाई भत्ता कसा ठरतो? महागाई भत्त्याची गणना AICPI-IW म्हणजे औद्योगिक कामगारांसाठी असलेल्या ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित केली जाते. हा निर्देशांक देशभरातील 88 औद्योगिक शहरातील बाजारपेठांमधून गोळा केलेल्या किरकोळ किमतींवर आधारित असतो. कामगार मंत्रालयाच्या कामगार ब्युरोकडून दर महिन्याला महागाईचा अहवाल दिला जातो. याच आकडेवारीच्या आधारे DA मध्ये किती वाढ करावी हे सरकार ठरवते. सध्या काय स्थिती आहे? मार्च 2025 मध्ये AICPI-IW निर्देशांक 143 होता, जो मे महिन्यात वाढून 144 वर गेला आहे. यावरून असा अंदाज बांधला जातो की DA मध्ये 3 ते 4% वाढ शक्य आहे. DAच्या गणनेसाठी खालील सूत्र वापरले जाते. महागाई भत्ता 12 महिन्यांचा सरासरी CPIW 261.42 भागिले 261.42 गुणिले 100. येथील 261.42 हा 7व्या वेतन आयोगानुसार घेतलेला आधारांक आहे. ग्रामीण भागात महागाई थोडी कमी पण DA वाढ शक्य. मे 2025 मध्ये ग्रामीण आणि कृषी कामगारांसाठीच्या महागाई दरात थोडी घट झाली आहे. जरी हे आकडे थेट DAच्या गणनेसाठी वापरले जात नाहीत तरी ते महागाईचा एकूण ट्रेंड दर्शवतात. जर पुढील महिन्यात CPI-IW स्थिर राहिला किंवा थोडा वाढला तर सरकारकडून DA मध्ये 3 ते 4% वाढ अपेक्षित आहे. जून 2025चा डेटा जाहीर झाल्यानंतरच अंतिम निर्णय स्पष्ट होईल. थोडक्यात सध्या DA 55% आहे. 3 ते 4% वाढ झाल्यास तो 58 ते 59% होऊ शकतो. रक्षाबंधनापूर्वी ही घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे केंद्र सरकारचे कर्मचारी व पेन्शनधारक यांना थेट फायदा होईल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.